मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, टायमिंग चुकलेले 6 खासदार एकनाथ शिंदे गटात गेलेले, उद्धव ठाकरेंच्या पक्षातनं निवडून आले एकनाथ शिंदेसोबत। त्यांना वाटलं की आता मोदीचं जय जयकार देशभर चाललाय, आता इकडे थांबून काय उपयोग नाही, परंतु टायमिंग चुकलं त्यांचं। आम आदमी पक्षाचे सुद्धा जे खासदार गेले तिकडं राघव चड्डाचं टायमिंग चुकलं। सध्या भाजपवाला दिसला की लोक हाणते ती, ह्या सगळ्या खासदारांची तीच अवस्था आहे एक ना एक दिवस। म्हणजे भाजप बद्दल प्रचंड लोकांच्या मनात राग आहे सध्या, आणि त्या रागाचा बळीचा बकरा हे सगळे खासदार आता होणार आहेत। हे 6 खासदार तर ना घरका ना घाटका, सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे। शेड्यूल 10 प्रमाणे त्यांच्यावर अपत्रितीची टांगती तलवार आहे। त्याचबरोबर मतदारसंघात सुद्धा लोक नाराज आहेत। राघव चड्डा बाबतीत सुद्धा तसंच आहे। आम आदमी पक्षाचं जे पंजाब मधलं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करायचा आहे, मात्र देशाचा जो हा माहोल पाहता भाजपला हे सगळं जड आहे, डोईजड आहे। आणि कसं ह्यांचं टायमिंग चुकलं नेमकं, आता ह्यांना पर्याय काय काय करतील हे 6 खासदार ज्यांचं आता टायमिंग चुकलं, यांना किती सामोरं जायला लागेल आता ह्या सगळ्या गोष्टीच्या, म्हणजे जनतेच्या रोषाला कसं सामोरे जातील, हे कसं जायला लागेल, या सगळ्या गोष्टीची आज चर्चा घेऊन आलोय। हा जर संपूर्ण व्हिडिओ बघितला आपण तर आपल्या लक्षात येईल की बाबा खरंच ह्या खासदारांचं कसं टायमिंग चुकलंय आणि खासदारांची अवस्था कशी झाली सध्याची। ना घरका ना घाटका, ना इकडचा ना तिकडचा, म्हणजे कशी अवस्था झाली हे सगळं आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल। तसंच राघव चड्डा यांची कशी चड्डी फिटली ते सुद्धा आपल्या लक्षात येईल। तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, आणि आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आपल्याला व्हिडिओ आवडला तर। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। भारतामध्ये 2014ला नरेंद्र मोदींचं सरकार आलं, आणि नरेंद्र मोदींचं सरकार आलं हे फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती। लोकांना असं वाटलं की नरेंद्र मोदी सत्तेत आलेत म्हटल्यावरती आता देशाचा विकास हा भरपूर होणार आहे, देश थांबणार नाही, आता पुढं विकास मोठ्या प्रमाणामध्ये होईल असं लोकांना वाटलं। 2012-13ला अण्णा आंदोलन देशामध्ये सुरू झालं अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली, आणि त्या आंदोलनाला पाठबळ हे भारतीय जनता पक्ष आणि RSS न दिलं होतं। त्या काळात काँग्रेसचं सरकार होतं, मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते। डॉलर गिरत म्हणजे रुपया गिरत होता त्यावेळेस पंतप्रधान आताचे, त्यावेळेस ते गुजरातचे मुख्यमंत्री, त्यावेळेस सांगत होते कि जिस देश का रुपया गिरता है उस देश का प्रधानमंत्री गिरा हुआ होता है। अशीच परिस्थिती भारताची आज झालेली आहे। म्हणजे आज आपला जो रुपया आहे तो डॉलरच्या तुलनेत 96-97 रुपयावरती जाऊन ठेपलेला आहे। म्हणजे जो मनमोहन सिंगांच्या काळामध्ये 60-62 रुपयावर होता तो आता 100 रुपयापर्यंत जाऊन ठेपलेला आहे। पेट्रोल डिझेलचे जे दर, त्या काळात नरेंद्र मोदी सांगत होते की पेट्रोल असं चुटकीमध्ये महागाई कमी करतो, पेट्रोल कमी करतो, हे जे सांगत होते नरेंद्र मोदी ते आज सबशेल फेल ठरलेलं आहे। कुठं पेट्रोल कमी नाही, डिझेल कमी नाही, महागाई प्रचंड वाढलेली आहे। त्या काळामध्ये 2013 मध्ये अण्णा आंदोलन चालू झालं, अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालं, त्याला उभारी भारतीय जनता पक्ष आणि RSS ने दिली, आणि ते आंदोलन देशभर पेटलं। देशभरामध्ये आंदोलनाचा उद्रेक झाला, भडका झाला, आणि 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला। NDAचं सरकार सत्तेत आलं म्हणजे नरेंद्र मोदी देशाचे पहिल्यांदा पंतप्रधान बनले, आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनल्यानंतर लोकांना असं वाटत होतं की नरेंद्र मोदी आता देशाचा विकास करतील। मात्र पुढे जाऊन लोकांच्या आता 2026 मध्ये असं लक्षात आलं की नरेंद्र मोदींनी फक्त हिंदू मुस्लिम जातीवाद, धर्मवाद, मंदिराचं सुशोभीकरण एवढंच केलंय। शिक्षणाची दारं बंद केली, जवळपास 1 लाख सरकारी शाळा देशातल्या बंद झाल्या, ह्याच्याकडे काय दुर्लक्ष केलं। जो अभ्यासक्रम होता त्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा इतर
म्हणजे जे महापुरुषांचे महाराजांचे जे धडे होते ते धडे काढून इतर धडे टाकले गेले. RSS पुरोहित सगळं वाढवलं गेलं शिक्षण प्रणालीमध्ये. शिक्षण प्रणाली जी आहे संपूर्ण RSS विचारधारेची झाली आणि त्यामुळे देशात आता प्रचंड उद्रेक व्हायला लागलेला आहे. काल परवा जे आंदोलन झालं CJPचं कॉक्रोच जनता पार्टीचं, त्या आंदोलनानं धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री होते, त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि पुन्हा प्रल्हाद जोशी हे शिक्षण मंत्री झालेले आहेत. तर नरेंद्र मोदींचा जो कार्यकाळ होता आणि आतापर्यंतचा, लोकांना असं वाटतं की नरेंद्र मोदी हे जाणारच नाही. म्हणजे देशाचं नेतृत्व जे आहे नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आहे आणि नरेंद्र मोदी जाणार नाहीत, त्यांचा पराभवच होणार नाही असं काही घटकांना वाटायला लागलेलं, काही जणांना वाटायला लागलेलं आहे. आणि नरेंद्र मोदींनी जे 2014 पासून जे त्यांचं राजकारण आहे हे फक्त तोडाफोडीचं, खोटं बोलण्याचं, रेटून बोलण्याचं असंच आपल्याला दिसतंय. एकंदरीत त्यांनी सत्तेत आल्या देशातले जे प्रमुख पक्ष होते हे सगळे पक्ष नेस्तनाबूत केले. त्या पक्षांचीच लोक आपल्या पक्षामध्ये घेतली आणि त्यांना मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री अशी पदं दिली. म्हणजे जवळपास 22 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सध्या सत्ता आहे. या 22 राज्यापैकी 13 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सध्या सत्तेत आहे. म्हणजे 13 राज्यांमध्ये 22 राज्यांमध्ये जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्यामध्ये 13 राज्यांमध्ये इतर पक्षातनं फोडून आणलेले जे पुढारी आहेत, नेते आहेत, त्या नेत्यांना त्या राज्याचं मुख्यमंत्री केलं. जसं की शुवेंदू अधिकारी हे TMCचं, त्याचबरोबर ज्या निर्मला सीतारामन ह्या काँग्रेस पक्षाच्या, त्यांना सुद्धा केंद्रात अर्थमंत्री केलं गेलं काँग्रेस पक्षाचं फोडून. असे जवळपास 95% लोक हे काँग्रेसवासीच, परंतु त्यांना पक्षात घेऊन मोठमोठाली पदं दिली गेली. आणि लोकांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा प्रचंड राग निर्माण झाला. प्रचंड तीव्रता लोकांच्या मनात आहे की भारतीय जनता पक्षाला लोकांनी निवडून दिलं सुरुवातीच्या काळात, पुन्हा 2019ला निवडून दिलं. हे फक्त आणि फक्त विकास करण्यासाठी निवडून दिलं. मात्र भाजपनं सगळे काँग्रेसवासी फोडले, राष्ट्रवादीवासी फोडले, TMC फोडलं, सगळे पक्ष फोडले आणि त्या पक्षाची नेते मंडळी आपल्या पक्षामध्ये घेतले आणि त्यांना मोठमोठाली पदं दिली. आता ही फोडली कशी की त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. जसा आसामचा मुख्यमंत्री आहे हेमंता बिस्वा शर्मा, याच्यावरती हे काँग्रेसचे असताना त्यांच्यावरती 10,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं आणि मुख्यमंत्री केलं. TMC पश्चिम बंगालमध्ये शुवेंदू अधिकारी याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले, ED CBI लावली आणि त्यांना आपल्या पक्षात घेतलं आणि मुख्यमंत्री पश्चिम बंगालचं केलं. असंच प्रत्येक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं तिथल्या पक्षांचे नेते फोडले, आपल्या पक्षामध्ये घेतले आणि त्यांना उच्च पद दिली. आता हे चालतं कुठपर्यंत? जोपर्यंत घडा भरत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात. आता असाच मोदींचा घडा भरला अशी लोक म्हणायला लागलेली आहेत. आता काल परवाच्या आपण जंतर मंतरवरचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनादरम्यान आपण हे सगळं ऐकलं. लोक कशी मोदींना शिव्या घालत होते, कसं काय करत होते, हे सगळं आपण त्या परिस्थितीमध्ये ऐकलेलं आहे. आता 2014 ते 2026 नरेंद्र मोदींचा कार्यकाळ हा, या कार्यकाळामध्ये एकही विकासाचं काम झालं नाही असं लोकांचं मत आहे. विरोधकांचं तर आहेच, तरुणांचं सुद्धा तसंच मत झालेलं आहे की फक्त आणि फक्त यांनी हिंदू मुस्लिम केलं, मदरसे पाडायच्या, मशिदा पाडायच्या, इतर धर्माला टार्गेट केलं गेलं, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद अशी संघटना तयार केली आणि त्याच्या माध्यमातून समाजामध्ये ध्रुवीकरण पसरवण्याचं काम केलं. असेच आरोप हे आता सध्या या सगळ्यांवरती व्हायला लागलेले आहेत. आता याचा परिणाम असा झाला मित्रांनो की भारतीय जनता पक्षाला प्रेरित होऊन अनेकांनी प्रवेश केले. तसंच बघा, एकनाथ शिंदेची शिवसेना 2022 साली एकनाथ शिंदेंनी, उद्धव ठाकरेंची शिवसेना 2022 साली एकनाथ शिंदेंनी फोडली. आता एकनाथ शिंदेंनी ही शिवसेना फोडली त्यावेळेस बरेच जण एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. 22 मध्ये एकनाथ शिंदेनं बंड केलं. त्यावेळेस राजकीय करिअर आणि सर्वात टर्निंग पॉइंट
ठरला होता एकनाथ शिंदे यांचा. त्यांना फोडलं, 40 आमदार घेऊन गेले, ते 40चे 55 आमदार झाले परत, आणि 2/3 झाल्यामुळे त्यांच्यावरती आतापर्यंत कारवाई झाली नाही. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाऊन सत्तेमध्ये सरकार बनवलं आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे. त्या काळामध्ये ते योग्य टायमिंग बसलं. त्यानंतर 2-2.25 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले. 24 मध्ये निवडणुका झाल्या. 24 मध्ये पुन्हा भारतीय जनता पक्षाचे जास्त लोक निवडून आले आणि भाजपनं आपला मुख्यमंत्री बसवला. आता स्वतःचा मुख्यमंत्री बसवल्यानंतर मात्र पुन्हा अजून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडायला सुरू. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही 2दा फोडली गेली एकनाथ शिंदेच्या माध्यमातून. आता पहिल्यांदा 2022 जी शिवसेना फोडली त्या टायमाला 40 आमदार घेऊन ते गुवाहाटीला पळून गेले. त्यानंतर त्या 40 आमदारांची संख्या 55 वरती जाऊन पोहोचली. 2/3 बहुमत असल्यामुळे एकनाथ शिंदेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही मिळालं. त्यानंतर लोकसभेचे सुद्धा 18 पैकी 12 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले, कारण की एकनाथ शिंदे सोबत गेल्यानंतर बरचसं काय मिळेल असं एकंदरीत सांगितलं गेलं. त्यानंतर एकनाथ शिंदेचे मंत्रिमंडळामध्ये काही मंत्री सुद्धा झाले. एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले. उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदीपान अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, भरत गोगावलेंना केलं नाही, प्रतोद केलं होतं. अशी मंडळी काही मंत्री झाली आणि त्याचबरोबर बरेच जण त्यांच्या सोबत सोडून गेले. ते म्हणजे प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक आता सध्याचे मंत्री, संजय गायकवाड असतील, यामिनी जाधव असतील, ही अशी मंडळी सोडून गेली. तर खासदार सुद्धा जे 12 खासदार सोडून गेले त्यामध्ये एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, भावना गवळी, हेमंत पाटील, प्रतापराव जाधव, कृपाल तुमाले, सदाशिव महाडिक, रवींद्र गायकवाड, राजेंद्र गावित, संजय धोत्रे आणि गजानन कीर्तीकर अशी लोक एकनाथ शिंदेसोबत गेले. 12 खासदार गेले. त्या 12 पैकी बऱ्याच जणांचा पराभव झाला. 6-7च निवडून आले त्यानंतर एकनाथ शिंदेचे. आणि बघा 30 जून 2022 एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं. त्यानंतर 2024 लोकसभेचं निवडणूक झाली. मात्र फक्त 7च जागा एकनाथ शिंदेच्या निवडून आल्या. जे गेलेले सगळे पराभूत झाले. म्हणजे थोडक्यात 22 मध्ये जे खासदार आमदार गेले होते त्यापैकी बरेच जण पराभव झाले. बरेच जणांचा पराभव झाला. आता 24 नंतर 26 आलं. आता 24 एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री केलं गेलं आणि देवेंद्र फडणवीस हे ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मात्र त्यांनी एकनाथ शिंदेंनी जे कामं केली त्या कामांना चाप बसवायला सुरुवात केली. तसंच त्याच्या चौकशा लावायला सुरुवात केली. म्हणजे एकनाथ शिंदेंना कसं अडचणीत आणता येईल असं देवेंद्र फडणवीसांनी केलं. त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावरती घोटाळ्याचे जे आरोप झाले बघा, ते सुमित पॅलेस्टिक 108 कोटींचा रुग्णवाहिकेचा घोटाळा हा 2024 मध्ये सुमित फॅसिलिटी कंपनीला 10 वर्षासाठी वर्षाला 807.77 कोटी रुपये द्यायचे होते. 108 रुग्णवाहिका चालवण्याचे कंत्राट दिले गेले. यात दर शेकडो कोटींना वाढवला गेला. विरोधकांचा दावा होता की आता या कंपनीचा संचालक अमित साळुंके हे एकनाथ शिंदेचे निकटवर्ती होते, त्यांना अटक केली, अजून जामीन झालेला नाही. पुन्हा आरोग्य विभागामध्ये 600 कोटींचा घोटाळा, तसंच रुग्णवाहिनीमध्ये 800 कोटींचा घोटाळा. हे एकनाथ शिंदेचे घोटाळे त्यानंतर उघड झालेत आता 2024 नंतर. तसंच सरकारी रुग्णालय PHCच्या सफाईसाठी आधी 70-80 कोटी टाकले, त्यानंतर 638 कोटी 6 वर्षासाठी, त्यानंतर 3190 कोटी तानाजी सावंत आरोग्यमंत्री असतानाच्या काळामधले 6000 कोटीची कमिशन बाजी झाली असा सुद्धा आरोप करण्यात आला. त्यानंतर मालवण निवडणुकीमध्ये पैशाच्या बॅगा सापडल्या, बॉडीगार्ड कडे पैशाची बॅग सापडली, हे सुद्धा पुढे आलं होतं. त्यानंतर मेडिकल फाउंडेशन जे आहे श्रीकांत शिंदेचं, त्याला करोडो रुपयांचा निधी देण्यात आला, तो सुद्धा घोटाळा मोठा पुढे आलेला आहे. झारखंड मधला दारू कनेक्शन घोटाळा पुढे आलेला आहे 450 कोटीचा.
त्यानंतर आयकर विभागाची सुद्धा नोटीस संजय शिरसाट म्हणजे श्रीकांत शिंदेना त्यांच्या आईला म्हणजे एकनाथ शिंदेच्या बायकोला लता शिंदेना आयकर विभागाची सुद्धा नोटीस आलेली होती. ते सुद्धा पुढे आलं गेलं प्रकरण. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सुद्धा घोटाळा झाला हे सुद्धा सांगण्यात आलं. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावरती अनेक प्रकरणांमध्ये आरोप करण्यात आले. हे 2024 नंतर. 2024च्या अगोदर एकनाथ शिंदे हे यांच्यावरती एकही आरोप करण्यात आलेला नव्हता. तर तो का करण्यात आलेला नव्हता, तर एकनाथ शिंदेची भारतीय जनता पक्षाला गरज होती. तर आता हे सगळं झालं पाठीमागचं. मात्र आता एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडलेले आहेत. आता ते 6 खासदार फोडले म्हणजे ऑपरेशन टायगर राबवलं आणि त्या खासदारांना वाटलं की आता नरेंद्र मोदींचं देशात सरकार आहे, आता दुसरं कोणाचंही सरकार येऊ शकत नाही. नरेंद्र मोदी म्हणजे आता हुकुमशाह झालेले आहेत आणि या देशात भाजप शिवाय पर्याय राहिलेला नाही. मग आपण भाजपवाले एकतर पैसे देत आहेत, राम मंदिराचा घोटाळा हजारो कोटीचा झाला, त्याचे पैसे मारले, सगळ्या ठिकाणी आपल्याला घोटाळे दिसत आहेत. आणि मग भाजपवाले खासदार फोडतात, आमदार फोडतात, नगरसेवक फोडतात, मंत्री फोडतात, संत्री फोडतात, नेता फोडतात आणि सगळ्यांना पैसे देऊन फोडतात. तसंच आता हे खासदार सुद्धा फोडले. चर्चा अशी आहे की 100 कोटी रुपये दिले आणि प्रत्येकाला मंत्रिमंडळाची अपेक्षा दाखवली गेली. आता हे 6 खासदार ऑपरेशन टायगर मध्ये गेले. यांनी 2/3 बहुमत यांचं झालं. मात्र जो मूळ पक्ष आहे उद्धव ठाकरेंचा, उद्धव ठाकरे शिवसेना, त्यांनी होकार दिला पाहिजे त्यांना जाण्यासाठी, त्यांनी कारवाई केली पाहिजे, तेव्हाच ह्यांना जाता येतं. आता तो प्रश्न सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग पडलेली केस सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. मात्र तरी सुद्धा ह्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आता त्यामध्ये संजय जाधव म्हणजे उर्फ बंडो परभणीचा आहे, संजय उत्तमराव देशमुख यवतमाळ वाशिम, नागेश बापूराव पाटील आष्टीकर हिंगोली, ओमप्रकाश गोपाल सिंह राजे निंबाळकर उर्फ ओम, राजे राहिलंच नाही, राजे असल्यावर घाबरून जाणार नाही, ओम निंबाळकर धाराशिव मतदारसंघ म्हणजे उस्मानाबाद, भाऊसाहेब वागचौरे शिर्डी मतदारसंघ आणि संजय दिना पाटील हे उत्तर मुंबई मतदारसंघ म्हणजे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले उद्धव ठाकरेंसोबत आणि एकनाथ शिंदेकडे गेले. आता ह्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी पत्र दिलं, त्या पत्रावरून ह्यांना विलीन करण्यात आलं. मात्र हे प्रकरण आता कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि ह्या सगळ्या खासदारांना वाटलं की आता आपण शिवसेनेत गेलोय, भाजप सोबत गेलोय म्हणजे आता आपलं बरं झालं. मात्र देशामध्ये सध्या जो माहोल तयार झालेला आहे, या माहोलाने ह्या खासदारांचा चेहराच पडलेला आहे. देशातला सध्याचा माहोल बघा. तर तत्पूर्वी आपण ह्यांनी अधिकृत प्रवेश केला. आता पुढे काय बघा, एकनाथ शिंदेची ताकद वाढली, एकनाथ शिंदेना त्याचा फायदा झाला. 7 वरून 13 वर एकनाथ शिंदेचं बळ गेलं. मात्र ह्या खासदारांची अडचण झाली. आता पुढच्या निवडणुकीत म्हणजे 2029 ची तयारी आधी सुरू करण्यात म्हणजे 29 ची आता तयारी सुरू आहे. एकनाथ शिंदेनी यांना शिवसेनेच्या तिकिटावरती तिकीट देऊ आणि निवडून आणू असं सांगितलं गेलेलं आहे. मात्र हे निवडून येतील का सध्याची परिस्थिती पाहता बघा. आता ह्यांना मंत्रिपद कोणाला मिळेल, उगा एखाद्याला मिळालं तर मिळेल, नाही तर मिळणार सुद्धा नाही. आता ह्यांचं टायमिंग सध्याचं बरोबर आहे का, तर एका दृष्टीनं असं आहे की बाबा केंद्रात भाजप मजबूत आहे म्हणून 2024 नंतरही भाजप सत्तेत आलंय म्हणून ह्यांनी टायमिंग साधत हे भाजपमध्ये गेलेले आहेत. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे डेप्युटी सीएम आहेत 26. आता सध्या अजून काही होऊ शकतंय, तो मुख्यमंत्री होऊ शकतात असं ह्या खासदारांना वाटलं. आता आपण विरोधात राहण्यापेक्षा सत्तेत जावं आणि सत्तेतनं आपल्याला पैसा मिळेल असं या खासदारांना वाटतंय. परंतु आता त्यांना आपण चुकल्यासारखं वाटायलंय. त्या खासदारांना असं वाटायला लागलंय की उगच लाखा गेलो आता तिकडं आणि गेल्यामुळं उगच आपली पंचायत झाली असं या खासदारांना वाटायला लागलेलं आहे. बघा, परभणी, हिंगोली, धाराशिव सारख्या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना सोडली हा भावनिक मुद्दा ठाकरे गट जोरात चालवतोय. उद्धव ठाकरे स्वतः या मतदारसंघामध्ये फिरलेले आहेत आणि 2029 ला अजून 2.5 वर्ष बाकी आहेत आणि एवढ्या लवकर निर्णय घेतल्यानं विरोधकांना हल्ला करण्याचा वेळ मिळालेला आहे. जनतेचा कल हा लोकसभेत स्थानिक मुद्दे, महागाई, शेतकरी यावरती अवलंबून होता. आणि बघा, लोकांनी विरोधामध्ये भाजपच्या निवडून दिलेलं होतं
आणि हे तिकडं गेलेले आहेत सगळे. तर आता बघा, हे 6 खासदार गेले म्हणजे आशेने गेले की आपल्याला काहीतरी मिळेल तिकडं, आपल्याला हे आमदार खासदार आहे, आपण आता पुढच्या वेळेस परत खासदार म्हणून. या खासदारांना वाटलं की आता आपल्याला मंत्री करतील, आता आपण मंत्रीच होणार आहे, असा ह्या खासदारांचा गैरसमज झाला. मात्र ह्यातल्या एकाला राज्यमंत्रीपद मिळेल, नाहीतर मिळणार सुद्धा नाही. आता त्याहून दुसरी गोष्ट अशी झाली यांची पंचायत की बघा, देशभर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. देशभर तरुणाईनं आंदोलनाचा भडका उडलाय तरुणाईचा. बिहारमध्ये आपण पाहिलं, विद्यार्थी पोलिसांना मारतात, पोलीस विद्यार्थ्यांना मारतात. दिल्लीच्या जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं, नरेंद्र मोदी हटावचं आंदोलन आता सुरू झालेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये भलं मोठं असं आंदोलन झालं. त्याचे पडसाद देशभर उमटले आणि त्या धर्मेंद्र प्रधानानं राजीनामा दिला. आता तो राजीनामा दिल्यानंतर आता नितीन गडकरीच्या मागे लोक लागले की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलेला आहे आणि इथेनॉल हे नितीन गडकरींच्या मुलांच्या कंपन्या आहेत, म्हणून लोक आता त्याच्या मागे लागली. तर आता इतरांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा राजीनामा द्या असं जोरदार सुरू केलेला आहे. आणि ह्याचे पडसाद देशभर आपण बघितलेले आहेत की देशाच्या कानोकोपऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये किती असंतोष निर्माण झालाय, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता लोकांनी बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या म्हणून सुद्धा आंदोलन सुरू केलेले आहेत आणि देशभर त्याचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे नरेंद्र मोदींना जी लोक घाबरत होती, अमित शहाला अजिबात घाबरत नाही. तरुणाई शिव्या घालत्यात आयमाईवरती, कोण मोदी कोण शहा म्हणते माणसं आता म्हणायला लागले ती तरुणाई. काही पण त्या नरेंद्र मोदींचं पोस्टर झळकवले लोकांनी. शेतकरी त्रस्त आहे, सर्वसामान्य त्रस्त आहे, डॉक्टर वकील इंजिनियर ही त्रस्त आहेत, तरुणाईला रोजगार नाही आणि यामुळं सगळा उद्रेक झालेला आहे. आता काय काय घोषणा तर अशा लोकांनी दिलेल्या आहेत की तुम्हाला जर बलात्कारी शोधायचा असेल भारतीय जनता पक्षामध्ये जावा, तुम्हाला जर भ्रष्टाचारी हुडकायचा आहे भाजपमध्ये जावा. म्हणजे अशा घोषणा सुरू झालेल्या आहेत त्या. आणि बघा, भारतीय जनता पक्षाचा माणूस दिसला की लोक मारते ती. आता हा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे बघा, हा कालचा आहे 27 तारखेला. हे भाजपच्या आमदाराची गाडी आणि भाजपच्या आमदाराला मारले. ही भाजपच्या आमदाराची गाडी आणि त्याला मारलंय बघा. म्हणजे एवढं मारलंय त्या आमदाराला हे बघा, आणि त्याची गाडी सुद्धा तोडून फोडून टाकली. तर लोक आता काय म्हणायला लागले बघा, 370 अरे 370 में क्या जमीनें खरीदनी है जाके? सबने कश्मीर में स्कूल में पढ़ना है बच्चों ने, किसी ने जमीन नहीं खरीदनी जाके. तुम्हारे अडानी अंबानी के अलावा किसी ने जमीन नहीं खरीदनी. सबने स्कूल में शिक्षा पानी है, स्वास्थ्य चाहिए लोगों को. हॉस्पिटल में जाओ तो वहाँ नहीं मिलता कोई डॉक्टर ढंग का. आपको लगता है कि यहाँ पे प्रोटेस्ट में लोग सिर्फ एजुकेशन से रिलेटेड नहीं, अपने और भी मुद्दे लेके आए हुए हैं? हर कोई अपने अपने मुद्दों से परेशान है पिछले 10-12 साल के अंदर सरकार से. आपका क्या नैरेटिव है? बिल्कुल बिल्कुल, हर किसी का अपना मुद्दा, क्योंकि सरकार ने हर मुद्दे को दबाया, सिर्फ दबाने का काम किया. मणिपुर का नहीं, बिल्कुल सरकार का काम क्या था? ये सरकार को चुना है, सरकार हमारे सिर पे बैठने के लिए नहीं है, हमने चुना है सरकार को. ठीक है, अगर हमने चुना है तो हम उतार भी सकते हैं, ये उनको पता होना चाहिए. जैसे बाकी सरकारें उतरी है तो ये कोई दूध के धुले हुए नहीं है, ये कोई भगवान से. और मरना सबने एक दिन, ये जिनका अमर होने के लिए नहीं है कि यही रहेंगे, सिर्फ सबने मरना है. शरीर अगर जन्म तुम्हारी. हा लोकांचा आता बड़ी खबर हे झालेलं बघा. और कहाँ मिलेंगे? और कहाँ मिलेंगे? बघा हे असे नारे सरकारी कहाँ मिलेंगे? सिंगर कहाँ मिलेगा? वस्त्राम कहाँ मिलेगा? बघा सारे अनपढ़ कहाँ मिलेंगे? सारे लुच्चे कहाँ मिलेंगे? और कहाँ मिलेंगे?
बघा लीक पेपर कहाँ मिलेगा? भ्रष्टाचारी कहाँ मिलेंगे? बघा हे आता हे लीक पेपर कहाँ मिलेगा? चंदा चोर कहाँ मिलेंगे? राम का पैसा कहाँ मिलेगा? राम का पैसा कहाँ मिलेगा? बघा आता हे सगळं सुरू झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं बघा लोक आता हर्षवर्धन नाराज झालेले आहेत आणि लोकांना असं झालेलं आहे की भाजप कवा हटवू इथनं, कधी भाजपला हाणून मारून लावू, असं लोकांना बघा. जिसमें भाजपा के समर्थकों के अंदर छात्रों को देखकर किस तरह से डर पैदा हो रहा है, बघा ये आपको दिखाई। सिवान से एक वायरल वीडियो सामने आ रहा है जिसमें प्रदर्शनकारी छात्रों को देखकर एक शख्स जो है वो अपने घर के बाहर से बीजेपी का झंडा उतार के फटाफट से अपने घर। देखा आपने इस वीडियो में, ये वीडियो बघा बिहार के प्रोटेस्ट म्हणजे जो मेरी जान असं सुरू झालंय आता की भाजपवाला दिसला की लोक हाना मारायला लागले. हम सब सीजेपी के आंदोलन पर अपनी नजर गड़ाए रहे और सरकार बघा हे मोदी शाह तू जान ले, मेरी बारी आई है, बढ़िया बिस्तर बांध ले, मेरी बारी आई है, मोदी शाह तू जान ले, मेरी बारी आई है, कालचं हे कालचं बांध ले, बघा आता मोदी शाहच्या मागे लोक लागलेले आहेत ते. आणि लभी चार पंजाब दे, हे अशी परिस्थिती देशात झालेली आहे आणि ह्याच्यामुळं आता हे खासदार केलेले 6च्या 6 घाबरून गेलेले आहेत. आईला म्हणणे असते लोकांनी जर आपल्याला मारलं तर आता ह्या तरुणांनी, ह्याच्यामुळं ह्या 6 खासदार घाबरून गेलेले आहेत आणि त्यांचं जे टायमिंग चुकलं आपण जे म्हणतो ते कुठंतरी बरोबर आहे, सत्य आहे हे एकंदरीत आपल्याला दिसतंय. म्हणजे त्यांनी लवकर एवढी गडबड करायला नको होती की प्रवेश करण्याची. जर ते थांबले असते अजून एक 7-8 महिने किंवा वर्षभर आणि वर्षभराने प्रवेश केला असता वातावरण बघून, जर वातावरण भाजपच्या विरोधात तयार झालं तर प्रवेशच करण्याची गरज नव्हती आणि वातावरण चांगलं असतं तर प्रवेश केला असता. मात्र वातावरण चांगलं भाजपसाठी आता राहणार नाही. लोक भाजपला ताणून ताणून लावतेली अशी स्थिती देशाची आहे. किती जरी भाजपनं पोलीस बंदोबस्त घेतला काय घेतला तरी हे तरुणांचा जो उद्रेक आहे हा देशभर उद्रेक पसरलेला आहे आणि याला घाबरून भाजपचा माणूस घराच्या बाहेर सुद्धा निघाला. आणि म्हणूनच हे जे खासदार 6 गेले किंवा राजगौ चड्डा गेला ह्यांना मंत्री करतील तात्पुरतं 1-2 वर्षासाठी, मात्र परत हे आपल्याला लोकसभेमध्ये दिसणार नाहीत किंवा कुठल्या पदावरती दिसणार नाहीत. त्यांना भाजपची आणि शिवसेनेची चापलुसीच करत बसावं लागणार आहे. परत 2029च्या ज्या निवडणुका आहेत त्या देशातल्या जबरदस्त असं निवडणुका होणार. या निवडणुकीमध्ये सगळे तरुणही रस्त्यावर उतरणार आणि बॅलेट पेपरवरतीच निवडणुका घ्यायला लावतील. त्यावेळेस ह्या खासदारांचं डिपॉझिट जप्त होईल. आता हे अक्षरशः रडत असतील घरात बसून बसून एकटे की चुकलं आपलं चुकलं, आता करावं काय. काल बघा उद्धव ठाकरेंचा वाढदिवस झाला, नागेश पाटील आष्टीकर, ओम निंबाळकर ह्या सगळ्या खासदारांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या चिखलीकर असेल, संजय जाधव असेल, बंडू जाधवाने तर मोठी पोस्ट टाकली की उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं, म्हणजे सगळे खासदारांनी टाकली की त्यांना आपली चूक लक्षात आलेली आहे. मात्र पुन्हा एकनाथ शिंदेने त्यांना समजावून सांगून ती पोस्ट एकाला डिलीट करायला लावली, परंतु बाकीच्यांनी डिलीट केलेली नाही. तर त्यांचा निर्णय चुकलाय हे त्यांच्या सुद्धा लक्षात आलंय, म्हणून ते आता दार लावून रडत बसलेले आहेत घरात. अशीच परिस्थिती त्यांची एकंदरीत झालेली आहे आणि ह्या सगळ्या खासदारांचं टायमिंग हे नक्कीच चुकलेलं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सौम्य भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.